पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाड्यात काही मुस्लिम महिलांनी नमाज पठण केल्यानंतर भाजपच्या राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली पक्ष कार्यकर्ते आणि हिंदुत्ववादी संघटनांनी त्यांच्या त्या जागेवर गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण केले। या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। महाराष्ट्र काँग्रेस वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत यांनी या कृत्यावर जोरदार टीका करत भाजपला बुरसटलेल्या विचारांचा पक्ष म्हटले आहे। काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनलवरती आला असाल तर नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। पुण्यातील प्रसिद्ध शनिवार वाडा हे पेशवाईंचे प्रसिद्ध ठिकाण असून येथे मुस्लिम महिलांनी नमाज पठण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी या जागेवर गोमूत्र शिंपडून शिववंदना केली। खासदार मेधा कुलकर्णी यांनी या कृत्याला जागृती म्हटले असून शनिवार वाड्यात नमाज होणार नाही, हिंदू समाज आता जागा झाला आहे असे त्यांनी सोशल मीडियावर म्हटले आहे। या घटनेनंतर पुरातत्व विभागाने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे। काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत यांनी या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली। ते म्हणाले, मुस्लिम महिलांनी शनिवार वाड्यात नमाज पठण केले म्हणून भाजप नेत्या मेधा कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे कार्यकर्ते व हिंदुवादी संघटनांनी तिथे जाऊन गोमूत्र शिंपडणे, त्यामुळे तुम्ही किती बुरसटलेल्या विचारांचे आहात हे देखील जनतेला कळालेले आहे। सावंत यांनी भाजपाला सांप्रदायिक म्हटले असून या कृत्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे। या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना टीका केली। NCPने या उद्रेक करणारे म्हटले तर विरोधकांनी भाजपाच्या सांप्रदायिक राजकारणावर प्रश्न उपस्थित केले। सोशल मीडियावर या घटनेची चर्चा जोरदार सुरू असून अनेकांनी धार्मिक स्थळांच्या वापरावरून वाद सुरू केला। या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। तसेच आपल्या हक्काच्या NGTV मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। शनिवार वाड्यामध्ये काही मुस्लिम महिलांनी नमाजाचं पठण केलं, त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या नेत्या मेधा कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली काही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व हिंदुत्ववादी संघटनांनी तिथे जाऊन गोमूत्र शिंपडले। आता हे पाहून आमच्या कपाळावरती हात मारून घेण्याची वेळ आली। शनिवार वाडा म्हणजे यांना काही तीर्थस्थान देवस्थान वाटलं का? या शनिवार वाड्यामध्ये मस्तानीचा बराच काळ वावर राहिलेला आहे आणि इतिहासानेही पाहिलेलं आहे की शनिवार वाड्याच्या या दरवाजावरती पेशव्यांच्या सरदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा जरीपटका खाली उतरवून युनियन जॅकही फडकवला होता। त्यामुळे तिथे विधात्याचं नाव घेतल्यानंतर याच्या पोटात दुखायला लागतं। तुम्ही तिथे जप करत बसा, तुम्हाला कोणी अडवलेलं आहे का? या शनिवार वाड्याच्या समोर आणि बाजूला पेशवेकालीन दर्गा आहे, त्यामुळे पेशव्यांना त्याची अडचण नव्हती। परंतु तुम्हाला जर अडचण असेल तर त्याच दर्ग्यांना शिवून तिथं हवा येते जिथं तुम्ही काल उभे होतात। त्यामुळे नाक अशुद्ध झालं म्हणून नाकामध्येही गोमूत्र घालून घ्या। आजही काही पुणेकर असं म्हणतात की काका मला वाचवा अशा आर्त हाका त्या शनिवार वाड्यामधून ऐकायला येतात। आता हा अंधश्रद्धेचा भाग असेल निश्चितपणे, परंतु जर असा समज काही लोकांचा असेल तर तिथे जाऊन विधात्याचं नाव घेतलं तर चांगलंच आहे। तुम्ही राम 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 जाऊन तिथे त्याचा जप करा, जेणेकरून तिथल्या लोकांच्या काही लोकांच्या अंधश्रद्धा तरी दूर होतील। बरं, या शनिवार वाड्यामध्ये इतकं काही घडून गेलेलं आहे की तुमच्या समजेनुसार जर गोमूत्र शिंपडून सगळं शुद्ध होत असेल तर संपूर्ण शनिवार वाडा धुवून काढावा लागेल। तुम्ही हे करा असं आमचं त्या ठिकाणी म्हणणं आहे, जेणेकरून तो शुद्ध होईल की अशुद्ध होईल हा काही भाग राहणार नाही। तो तुमच्या अंधश्रद्धेचा भाग असला तरी तुम्ही किती बुरसटलेल्या विचाराचे आहात हेही जनतेला कळून चुकेल।